परमेश्वराच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. पुन्हा एकदा या सुंदर शाबात दिवशी, या सकाळच्या वेळेस परमेश्वराच्या भक्तगणासंगी परमेश्वराच्या वचनाची त्याची उपकारस्तुती करण्याची जी संधी परमेश्वराने आपणाला लाभू दिली, त्याबद्दल आम्ही परमेश्वराच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आपण आपल्या भक्तीचा आरंभ करूया. आपण शास्त्र भाग वाचूया. तो परमेश्वर आमचा देव आहे, त्याची न्यायकृत्य सर्व पृथ्वीवर आहे. तो आपल्या कराराचे निरंतर स्मरण करीतो. हजारो पिढ्यांसाठी आज्ञा पिलेले आपले वचन तो आठवतो. हा करार त्याने अब्रामाशी केला आणि त्याविषयी इसाकाजवळ शपथ वाहिली. ती त्याने याकोबासाठी नियम व इस्रायलासाठी सर्व काळचा करार या रूपाने कायम केली. तो म्हणाला, कनान देश तुझा वतन भाग म्हणून तुला देईन. त्यावेळी ते मोजके व फार थोडके होते व तेही त्या देशात उपरी असे होते. ते राष्ट्रातून एका राज्यातून दुसऱ्या लोकात हिंडले. त्याने त्यांच्या मनुष्यास त्यास उपद्रव करू दिला नाही. त्याचकरिता त्याने राजाचाही निषेध करून म्हटले की, माझ्या अभिषिक्तास हात लावू नका, माझ्या संदेष्ट्यास उपद्रव करू नका. त्याने देशावर दुष्काळ आणला, त्यांचा अन्नाचा आधार अगदी तोडून टाकिला. त्यांच्या पुढे त्याने एक मनुष्य पाठविला. योसेफ दास म्हणून विकला गेला. त्यांनी बेड्या घालून त्याच्या पायात इजा केली. लोखंड त्याच्या जीवास लागले. त्याच्या सांगण्याप्रमाणे घडून येईपर्यंत परमेश्वराच्या वचनाने त्याला पार केले. राजाने माणसे पाठवून त्यास सोडविले. राष्ट्रांच्या अधिपतीने त्यास मुक्त केले. त्याने त्याला आपल्या घराचा मुक्त्यार व आपल्या सर्व संपत्तीवर अधिकार नेमिला, अशासाठी की त्याने आपल्या मर्जीस येईल त्याप्रमाणे त्याच्या सरदारांना बांधावे, त्याच्या मंत्र्यांस बुद्धिवाद सांगावा. हे बाप, या सुंदर वचनाच्या द्वारे आम्हा सर्वांस आशीर्वाद देव. आपण प्रार्थना करूया. धन्यवादित आमच्या जिवंत गौरवी सामर्थ्यशाली प्रभू परमेश्वर पित्या, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव देतो. परमेश्वरा, या सुंदर शाबात दिवशी, या सकाळच्या वेळेस तुझ्या सर्व भक्तगणासह तुझी स्तुती आराधना करण्यासाठी यूट्यूबच्या माध्यमातून तू आम्हाला एकत्र केलेला आहे, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. खरोखर परमेश्वरा, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. तुझ्या वचनाच्या द्वारे तुला स्तुती स्तवनाचा यज्ञ सादर करतो. तू आमच्या या आराधनेमध्ये, आमच्या उपासनेमध्ये तू आहेस, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात ही प्रार्थना आणि विनंती केली म्हणून तू ऐक बापा. आमेन. देवाच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आज या शाबात दिवशी परमेश्वराच्या वचनातून जे काही सांगितलेलं आहे त्यावर आपण मनन आणि चिंतन करणार आहोत. उत्पत्तीचं पुस्तक याचा 37वा अध्याय 1 ते 11 वचनं आपण आजच्या मननासाठी घेणार आहोत. जुन्या करारातील उत्पत्तीचं पुस्तक याचा 37वा अध्याय 1 ते 11 वचनं, त्याचप्रमाणे नवीन करारातील इब्री करारपत्र याचा 11वा अध्याय आणि 20, 21 आणि 22 ह्या वचनावर आपण मनन आणि चिंतन करणार आहोत.
तर आपण प्रथम जुन्या करारातील उत्पत्तीचं पुस्तक याचा 37वा अध्याय 1 ते 11 वचनं आपण पाहणार आहोत. याकोब कनान देशात वस्ती करून राहिला. तेथेच त्याचा बापही उपरी म्हणून राहिला होता. याकोबाचे वृत्त हे की योसेफ 17 वर्षाचा असताना आपल्या भावांबरोबर तो कळप चारित असे. तो मुलगा आपल्या पित्याच्या स्त्रिया बेला व जिप्सा यांच्या पुत्राबरोबर असे. तेव्हा त्याने त्यांच्या दुर्वर्तनाविषयी खबर आपल्या बापास दिली. इस्रायल आपल्या सर्व पुत्राहून योसेफावर फार प्रीती करीत असे, कारण तो त्याचा वृद्धपकाळचा पुत्र होता. त्याने त्याच्यासाठी पायगोळ झगा केला होता. आपला बाप आपल्या इतर सर्व भावाहून त्याचवर अधिक प्रीती करीतो हे पाहून ते त्याचा द्वेष करू लागले व त्याच्या सलोख्याचे भाषण करीनासे झाले. योसेफाला एक स्वप्न पडले. ते त्याने त्यास सांगितले. तेव्हा तर ते त्याचा अधिकच द्वेष करू लागले. तो त्यास म्हणाला, मला पडलेले स्वप्न ऐका. पहा, आपण शेतात पेंड्या बांधित होतो. तो माझी पेंडी उठून उभी राहिली. तेव्हा तुमच्या पेंड्या माझ्या पेंडीभोवती उभ्या राहिल्या व त्यांनी तिला वंदन केले. हे ऐकून त्याचे भाऊ त्यास म्हणाले, काय तू आम्हावर राज्य करणार? तू आम्हावर सत्ता करणार? आणि त्याच्या स्वप्नामुळे व भाषणामुळे तर ते त्याचा अधिकच द्वेष करू लागले. पुढे त्याला आणखीन एक स्वप्न पडले. तेही त्याने आपल्या भावास सांगितले. तो म्हणाला, पहा, मला आणखीन एक स्वप्न पडले आहे. ते असे की सूर्य, चंद्र व 11 नक्षत्र यांनी मला वंदन केले. त्याने हे आपल्या बापास व आपल्या भावास सांगितले. तेव्हा त्याचा बाप व त्याचा निषेध करून म्हणाला, हे कसले स्वप्न तुला पडले? काय मी, तुझी आई व तुझे बंधू हे भूमीपर्यंत लावून तुला वंदन करण्यास तुझ पुढे येणार? त्याचे भाऊ त्याचा हेवा करू लागले, पण त्याचे म्हणणे त्याच्या बापाने आपल्या मनात ठेवले. त्याचप्रमाणे इब्री करासपत्र याचा 11वा अध्याय आणि आपण पाहणार आहोत 20, 21 आणि 22 या 3 वचनं आपण पाहणार आहोत. इसाकाने याकोबाला व एसावाला भावी गोष्टीविषयी विश्वासाने आशीर्वाद दिला. याकोबाने मरतेवेळी योसेफाच्या प्रत्येक पुत्राला विश्वासाने आशीर्वाद दिला आणि आपल्या काठीच्या टोकावर टेकून नमन केले. योसेफाने मरतेवेळेस इस्रायलाच्या संतानांना निर्गमाची विश्वासाने सूचना केली व आपल्या आस्तींविषयी आज्ञा केली. देवबाप वाचलेली वचनं आपणा सर्वांसाठी आशीर्वादाची करो. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आपण प्रार्थना करूया. धन्यवादित आमच्या जिवंत, गौरवी, सामर्थ्यशाली प्रभू परमेश्वर पित्या, आम्ही तुझी स्तुती करतो. तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव देतो. खरोखर तू चांगला आहेस आणि तुझी दया सनातन आहे. परमेश्वरा, या उत्तम सकाळच्या वेळेस आणि या शब्बात दिवशी तुझ्या भक्तगणाला तुझ्या वचनातून पवित्र आत्म्याच्या द्वारे जो काही संदेश आहे ती सांगण्याची संधी तुम्हाला लाभू दिली, त्याबद्दल मी तुझे आभार मानतो. परमेश्वरा, माझ्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द हा ख्रिस्त होय व आमेन असा होऊ दे, अशी तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करतो. त्या वधस्तंभाच्या आड मला घे आणि तुझं वचन माझ्या मुखातून निघत असताना होऊ दे परमेश्वरा,
त्या वचनाच्या द्वारे अनेकांना त्यांच्या विश्वासामध्ये तू स्थिर आणि निढळ असं ठेव, अशी तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करतो. आमचा धन्यता आणणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात मागतो, म्हणून तू ऐक बापा. आमेन. देवाची स्तुती असो की पुन्हा एकदा परमेश्वराची उपकार स्तुती करण्यासाठी आणि परमेश्वराच्या वचनातून त्याच्या भक्तगणासंगती बोलण्याची जी संधी परमेश्वराने मला लाभू दिली, त्याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानतो. आम्ही पाहतो की उत्पत्तीचं पुस्तक याचा 37वा अध्यायामध्ये आम्ही योसेफाच्या जीवनाबद्दल पाहत राहिलेलो आहोत आणि इब्रिकरास पत्र याचा 11वा अध्याय जर आम्ही पाहिला तर तिथे विश्वास, जे जुन्या करारातील विश्वासू लोक परमेश्वराच्या समागमे होते त्यांच्याबद्दल इथं सांगितलेलं आहे. आणि आम्हाला पाहायला मिळतं की इब्रिकरास पत्र याचा 11वा अध्याय आणि 20 ते 22 वचनामध्ये इसहाक, याकोब आणि योसेफ या तिघांच्या विश्वासाबद्दल तिथं बोललेलं आहे. विश्वास म्हणजे अपेक्षित गोष्टीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री. ही विश्वासाची व्याख्या पौल इब्री येथील मंडळीला करताना आम्हाला पाहायला मिळतं. आणि आम्ही पाहतो की ह्या ठिकाणी इब्रिकरास पत्र याचा 11वा अध्याय आणि 20 ते 22 वचनामध्ये आम्हाला या 3 व्यक्ती, जो इसहाक, याकोब आणि योसेफ यांच्याबद्दल पाहायला मिळतं. ह्या 3 व्यक्तीने आपला विश्वास शेवटच्या क्षणाला, मरत्या वेळी प्रगट केलेला आम्हाला पाहायला मिळतं. आयुष्यभर ते परमेश्वरासंगती विश्वासानं जीवन जगतच होते, पण परमेश्वराने भावी काळाबद्दल जे काही अभिवचनं त्यांना दिले होते त्या पूर्ण करण्यासाठी मरत्या वेळी त्याने आपल्या पुत्रांना आशीर्वाद देऊन परमेश्वराच्या अभिवचनाची त्याने पूर्णता केलेली आम्हाला इब्रिकरास पत्र याचा 11वा अध्याय 20, 21, 22 या वचनामध्ये पाहायला मिळतं. इसहाक, याकोब आणि योसेफ यांचा विश्वास हा त्यांच्या आयुष्याच्या पलीकडे पोहोचणारा व युगानयुगाशी संबंध असलेला हा विश्वास होता. मरत्या वेळी जो त्यांनी हा विश्वास, परमेश्वरांनी अभिवचनं दिली होती, त्या अभिवचनाची पूर्तता त्यांनी आपल्या मुलांना आशीर्वाद देऊन परमेश्वराच्या अभिवचनाची आठवण करून दिलेली आहे. म्हणून यांचा जो विश्वास होता हा ह्यांच्या आयुष्याच्या पलीकडे पोहोचणारा होता व युगानयुगाशी ह्या विश्वासाचा संबंध असा होता. इसहाकाने आपल्या भावी काळातील घटनांचं भविष्य वर्तून आपल्या पुत्र याकोब व एसाव यांना आशीर्वाद दिला. देवाने जी अभिवचनं अब्राहम व त्याच्याद्वारे इसहाकाला दिली होती ती सर्व परमेश्वर पूर्ण करील या विश्वासानं त्याने देवावरील विश्वास प्रगट करून आपल्या मुलांना आशीर्वाद दिला. ही विश्वासाची नजर किंवा ही विश्वासाची दूरदृष्टी इसहाकाकडे होती. म्हणून वृद्धकाळात जरी त्याच्या वयानुसार त्याची शारीरिक दृष्टी कमकुवत झाली होती, पण विश्वासाची त्याची नजर कमी झाली नव्हती, कारण परमेश्वरावर, त्या जिवंत देवावर त्याचा विश्वास होता आणि त्या विश्वासाच्या द्वारे त्याने आपल्या मुलांना परमेश्वराच्या अभिवचनाची आठवण करून तो पूर्ण करील याबद्दल त्यांना आशीर्वाद दिला होता. ही विश्वासाची दूरदृष्टी होती आणि हा विश्वास जो आहे हा युगाशी असलेला संबंध हा इसहाकाच्या मध्ये होता, हे आम्हाला पाहायला मिळतं. आणि हा विश्वास इब्रिकरास पत्र याचा 11वा अध्याय आणि 20व्या वचनात आम्हाला पाहायला मिळतो. दुसरा व्यक्ती जो इब्रिकरास पत्राच्या 11वा अध्यायाच्या 21व्या वचनात आम्हाला पाहायला मिळतो तो म्हणजे याकोब.
याकोबाच्या जीवनात इतकी घातकी वृत्ती होती. याकोब ह्या शब्दाचा अर्थच लबाड, अविश्वासाने विश्वासघात करणारा किंवा दुसऱ्याचा हक्क मारणारा, असा याकोब ह्या शब्दाचा अर्थ. आणि याकोबाच्या जीवनात इतकी घातकी वृत्ती असूनही विश्वासाच्या जीवनाचे सत्य त्याच्या मनात रुजलेलं होतं. त्याला विश्वासाची दूरदृष्टी होती. कारण याकोबाने मरत्यावेळी योसेफाला, त्याच्या मुलांना विश्वासाने आशीर्वाद दिला व काठीच्या टोकावर आपलं मस्तक ठेवून त्याने देवाला नमन केलं. ही विश्वासाची आराधना त्याच्या ठाई होती. विश्वासाची आराधना ही याकोबाच्या ठाई होती. कारण त्याने आपल्या वडिलांनी आणि आजोबांनी जे अभिवचनं परमेश्वराने त्यांना दिली होती त्याची पूर्तता करण्याची जबाबदारी त्याने योसेफ आणि त्याच्या मुलांना दिली. आणि त्याने आपल्या काठीवर आपलं मस्तक ठेवून त्या सर्व समर्थ परमेश्वराला नमन केलं. म्हणून त्याच्या विश्वासाला आराधनेचा विश्वास असं म्हटलेलं आहे. योसेफ इसहाकाच्या विश्वासाला दूरदृष्टी किंवा युगानुयुगाची दृष्टी असलेला विश्वास म्हटलेला आहे. याकोबाच्या विश्वासाला आम्ही पाहतो की त्याच्या जीवनाकडे पाहिलं तर त्याच्या जीवनामधून आम्हाला एकच पाहायला मिळतं की त्याचं परमेश्वराच्या अभिवचनावर विश्वास होता. आणि हा विश्वास त्याने मरत्यावेळी योसेफाच्या मुलाला आशीर्वाद देऊन त्या सर्व समर्थ परमेश्वरासमोर आपलं मस्तक लावून परमेश्वराची आराधना केली आणि तो आपल्या पूर्वजांना जाऊन मिळाला. तिसरा व्यक्ती आम्हाला पाहायला मिळतं तो म्हणजे योसेफ. हा विश्वासाच्या स्थिरतेचा म्हणजे विश्वासाच्या अखंड वाटचालीचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे योसेफ असं होतं. योसेफाचं जीवन जर आम्ही पाहिलं तर संकट, अन्याय, परीक्षा, दुःख, निराश यांनी भरलेलं होतं. तसंच यश व भरभराटही त्याच्या जीवनामध्ये दिसत होती. पण ह्या सर्व गोष्टीमध्ये त्याचा विश्वास हा देवावर स्थिर राहिला. त्याच्या विश्वासाची वाटचाल अखंडपणे चालू होती. हीच त्याच्या विश्वासाची स्थिरता. देवावर विश्वास असणे फार चांगलं आहे. प्रत्येक विश्वासणारा, प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती हा देवावर विश्वास ठेवत असतो. आणि आज आम्हाला ह्याच विश्वासाची गरज आहे जो योसेफाच्या ठाई होता. विश्वासाची स्थिरता, विश्वासाची अढळता, विश्वासाची निर्भयता आणि विजयी विश्वास, अशा विश्वासाची आज आम्हा सर्वांना गरज आहे. कारण योसेफाचा विश्वास हा देवावर स्थिर होता. कोणतंही संकट आलं तरी तो डळमळला नाही. कोणत्याही कष्टातून त्याला जायची वेळ आली तरी त्याने मागं पाहिलं नाही. तर त्याचा विश्वास देवावर स्थिर होता. आम्ही जर त्याच्या आयुष्याकडे पाहिलं तर त्याचं आयुष्य ख्रिस्ताच्या आयुष्याशी किती एकरूप होतं हे आम्हाला पाहायला मिळतं. की त्याचं आयुष्य हे येशू ख्रिस्ताच्या आयुष्याचं एक प्रतीक जुन्या करारामध्ये, उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आम्हाला दाखवण्यात आलेलं आहे. आम्ही पाहतो की योसेफावर पहिली गोष्ट आम्ही पाहतो की जी ख्रिस्त येशू आणि योसेफ यांच्यामध्ये साम्य, यांच्या जीवनातील हे साम्य आम्हाला पाहायला मिळतं. पहिली गोष्ट, योसेफावर त्याच्या पित्याची विशेष अशी प्रीती होती. आम्ही पाहतो की उत्पत्तीचं पुस्तक याचं 37वा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं
की इस्रायल म्हणजे याकोब आपल्या सर्व पुत्राहून योसेफावर प्रीती करीत असे, अधिक प्रीती करत असे म्हणून सांगितलेलं आहे. कारण तो त्याचा वृद्धकाळाचा आणि त्याच्या पसंतीची जी पत्नी राहील हीचपासून झालेला तो मुलगा होता, म्हणून त्याच्यावर त्याची अधिक प्रीती होती. कुणाची? त्याच्या पित्याची, याकोबाची योसेफावर अधिक प्रीती होती. आणि आम्ही ख्रिस्ताचं जीवन जर पाहिलं तर तिथं असं सांगितलेलं आहे, मत्तेय वर्तमान याचा 3रा अध्याय जर आम्ही पाहिलं, मत्तेय वर्तमान याचा 3रा अध्याय आणि 16 आणि 17 वचनामध्ये जर पाहिलं तर तिथं असं सांगितलेलं आहे. मत्तेय वर्तमान याचा 3रा अध्याय 16 आणि 17 वचनामध्ये सांगितलेलं आहे की मग बाप्तिस्मा घेतल्यावर येशू पाण्यातून लागलाच वर आला आणि पहा, आकाश उघडले. तेव्हा त्याने देवाचा आत्मा कबुतरासारखा उतरताना व आपणावर येताना पाहिला. आणि पहा, अशी आकाशवाणी झाली की हा माझा पुत्र मला परमप्रिय, याचवर मी संतुष्ट आहे. येशू ख्रिस्ताबद्दल पित्यानं अशी आकाशवाणी केली त्याच्या बाप्तिस्म्याच्या वेळेस की हा माझा परमप्रिय आहे. जसा योसेफ त्याच्या पिता याकोब इस्रायल याचा परमप्रिय होता, तसा येशू ख्रिस्ताबद्दल सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. दुसरी गोष्ट त्याच पद्धतीने पाहतो की योहान वर्तमान याचा 3रा अध्याय आणि 35 वचन जर आम्ही पाहिलं तर तिथं असं सांगितलेलं आहे की पिता पुत्रावर प्रीती करतो आणि त्याने सर्व त्याच्या हाती दिलं आहे. सर्व काही आम्हाला पाहायला मिळतं. तिथं असं सांगितलेलं आहे मग योहान वर्तमान याचा 3रा अध्याय आणि 35 वचनामध्ये की पिता पुत्रावर प्रीती करतो आणि त्याने सर्व त्याच्या हाती दिलेलं आहे. योहान वर्तमान याचा 5वा अध्याय आणि 20व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की पिता पुत्रावर प्रीती करतो आणि आपण जे काही करतो ते सर्व त्याला दाखवतो म्हणून सांगितलेलं आहे. सर्व काही परमेश्वर त्याला दाखवतो असं तिथं सांगितलेलं आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो की योसेफाचं जीवन व येशू ख्रिस्ताचं जीवन हे एक उत्कृष्ट प्रतीक असं योसेफाच्या जीवनाबद्दल आम्हाला पाहायला मिळतं. आणि आम्ही दुसरी गोष्ट पाहतो की जी येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये आणि योसेफाच्या जीवनामध्ये आहे ती म्हणजे योसेफाचा द्वेष करण्यात आला आणि त्याला विकण्यात आलेला आहे. आम्ही पाहतो की उत्पत्तीचं पुस्तक याचा 37वा अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये असं लिहिलं आहे की त्याचे भाऊ त्याचा द्वेष करत होते, कारण वडिलांची त्याच्यावर अधिक प्रीती होती म्हणून त्याचा द्वेष करत होते. नंतर त्याला पडलेल्या स्वप्नाच्या द्वारे सुद्धा त्याचे भाऊ त्याचा द्वेष करत होते. आणि ज्या वेळेस वडिलांच्या म्हणण्याप्रमाणे तो आपल्या भावाचं क्षेमकुशल विचारण्यासाठी गेला, त्यावेळेस त्याच्या भावाने उत्पत्तीचं पुस्तक याचा 37वा अध्याय आणि 28व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की त्यांच्या भावाने योसेफाला इश्माईली लोकांना 20 रुपयात विकून टाकलं. येशू ख्रिस्ताच्या बाबतीत सुद्धा आम्हाला हेच पाहायला मिळतं. योहान वर्तमान याचा 1ला अध्याय आणि 11 वचन सांगितलं की तो स्वकीयांकडे आला तरी त्याचा त्यांनी स्वीकार केला नाही. येशू ख्रिस्त स्वकीयाकडे गेला, योसेफ आपल्या भावाकडे गेला, ते त्याचा द्वेष करत होते. येशू ख्रिस्त सुद्धा त्याच्या लोकांकडे गेला पण लोकांनी त्याचा स्वीकार केला नाही. योहान वर्तमान याचा 15वा अध्याय आणि 25व्या वचनात आम्हाला पाहायला मिळतं की तथापि विनाकारण त्यांनी माझा द्वेष केला, असे जे वचन शास्त्रामध्ये लिहिले आहे ते पूर्ण व्हावे म्हणून
ह्या घटना घडत होत्या. योसेफाचं जीवन आणि ख्रिस्ताचं जीवन हे एक आम्ही प्रतीक म्हणून बघत राहिलेलो आहोत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आम्हाला पाहायला मिळतं की योसेफाला सत्ता अधिकाराचे स्थान देण्यात आले होते. आम्ही पाहतो की सणावर विराजमान आहे असे योसेफाने आपल्या मनात विचार केला होता आणि क्षणभरही त्याने देवावर अविश्वास प्रगट केला नाही, तर त्याने त्याच्या भावाला ह्या गोष्टीबद्दल साक्ष दिलेली आहे. आम्ही पाहतो की उत्पत्तीचं पुस्तक याचा 45वा अध्याय आणि 4 ते 8 वचनामध्ये ज्या वेळेस तो आपल्या भावांना ओळख देतो आणि तो म्हणतो की कदाचित देवाची हीच इच्छा असेल की मी तुमच्या पुढं इथं यावं आणि ह्या दुष्काळामध्ये तुमच्या मुलाबाळांची तुमच्या वंशजांचा टिकाव व्हावा म्हणून कदाचित परमेश्वराने मला तुमच्या पुढे इथं पाठवलं, असं बोलून तो आपल्या भावांना देवाच्या स्थिर विश्वासामध्ये उभं करतो. त्याचे भाऊ तर घाबरून गेले होते की आम्ही याला खड्ड्यात टाकलं, आम्ही ह्याला मारण्याचा प्रयत्न केला, आम्ही याचा शोध सुद्धा केला नाही आणि या सर्व गोष्टीचा आता हा आमच्याकडून बदला घेणार. पण त्यांचा स्थिर विश्वास त्याच्या भावाला क्षमा करण्यासाठी पुढे आला. हा स्थिर विश्वास ज्या वेळेस आमच्या ठाई असतो त्यावेळेस आमच्यामध्ये क्षमाशीलता निर्माण होते. त्यावेळेस ख्रिस्ताच्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आम्हाला होतं. आम्ही देवावर कधीही अविश्वास प्रगट करत नाही, आम्ही देवापासून कधीही दूर जात नाही ज्या वेळेस आमचा देवावर स्थिर विश्वास असतो, जसा योसेफाचा देवावर स्थिर विश्वास होता. हाच विश्वास आज आमच्या ठाई असणं गरजेचं आहे. आणि या विश्वासामध्ये ज्या वेळेस आम्ही पुढे चालतो त्यावेळेस आम्हाला कोणत्याही गोष्टीची अडचण निर्माण होत नाही. 6वी आणि शेवटची गोष्ट तुमच्या संगती बोलत असताना स्थिर विश्वासाला कालमर्यादा नसते म्हणून सांगितलेलं आहे. 6वी गोष्ट योसेफाच्या जीवनातील स्थिर विश्वासाला कालमर्यादा नसते म्हणून सांगितलेलं आहे. अशा प्रकारचा जो स्थिर विश्वास असतो तो काळाच्या पलीकडे सुद्धा पाहू शकतो. काय सांगितलेलं आहे? स्थिर विश्वास हा काळाच्या पलीकडे पाहू शकतो. सर्व काळ, मग तो भूतकाळ असेल, वर्तमान काळ असेल किंवा भविष्य काळ असेल, सर्व काळ हा त्याच्या दृष्टिक्षेपात असतो. सर्व काळ हा त्याच्या दृष्टिक्षेपात असतो. स्थिर विश्वासाला कालमर्यादा नसते म्हणून सांगितलेलं आहे. आणि अशा प्रकारचा विश्वास हा काळाच्या पलीकडे पाहू शकतो. सर्व काळ हा त्याच्या दृष्टिक्षेपात असतो. त्याच्या दृष्टीच्या आड कोणतीच गोष्ट नसते. म्हणून इब्रिकरास पत्र याचा 11वा अध्याय आणि 22व्या वचनात सांगितलं की योसेफाने मरत्या वेळेस इस्रायलाच्या संतांना निर्गमाची विश्वासाने सूचना केली व आपल्या आस्ती विषयी आज्ञा केली. अशी सुद्धा आपण तुलना करू शकतो. आम्हाला पाहायला मिळतं की योसेफावर सत्ता अधिकाराचे स्थान देण्यात आले होते. उत्पत्तीचं पुस्तक याचा आम्ही 41वा अध्याय आणि जर 38 पासून 41 वचनापर्यंत जर पाहिलं तर तिथं आम्हाला असं पाहायला मिळतं, तेव्हा फारो आपल्या सेवकास म्हणाला, त्याच्या ठाई देवाचा आत्मा आहे, असा या पुरुषासारखा आपणाला दुसरा कोणी आढळेल काय? आणि फारो योसेफास म्हणाला, देवाने तुला या सर्व गोष्टीचे ज्ञान दिले आहे, त्या अर्थी तुझसारखा चतुर व शहाणा दुसरा कोणी नाही, तर तू माझ्या घराचा अधिकारी हो
माझ्या आज्ञेप्रमाणे तुझ्या आज्ञाप्रमाणे माझी सर्व प्रजा चालेल. गादीचा पुरता काय तो मी तुझपेक्षा मोठा. फारो योसेफास आणखीन म्हणाला, पहा, तुला मी अवघ्या मिसर देशावर नेमितो. मग फारोने आपल्या बोटातील मुद्रिका काढून योसेफाच्या बोटात घातली, त्याला सणाची शुभ्र वस्त्रे लिविली आणि त्याच्या गळ्यात सोन्याची कंठी घातली. मग त्याला आपल्या मागच्या रथात बसविले आणि मुजरा करून असे चोपदार यांच्या पुढे ललकारत चालले. या प्रकारे त्याने त्याला अवघ्या मिसर देशावर नेमिले. संपूर्ण मिसर देशावर त्याची नियुक्ती केलेली आम्हाला पाहायला मिळतं. तसंच येशू ख्रिस्त पण मत्ते वर्तमान याचा 28वा अध्याय आणि 16, 17, 18 वचनात जर आम्ही पाहिलं तर तिथं तो आपल्या शिष्यास म्हणतो की पृथ्वीवर सर्व अधिकार मला देण्यात आलेला आहे. ज्यावेळेस ख्रिस्ताचं स्वर्गारोहण होत होतं त्यावेळेस तो आपल्या शिष्यांना या सर्व अधिकार देऊन म्हटला की हे सर्व मला आता प्राप्त झालेलं आहे, पित्याने माझ्या स्वाधीन केलेलं आहे आणि म्हणून तुम्ही जाऊन सर्व सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. हे ख्रिस्ताच्या जीवनाचं सिम्बॉल आम्ही योसेफाच्या जीवनात पाहायला मिळतो. आम्हाला पाहायला मिळतं की चौथी आणि महत्त्वाची गोष्ट की योसेफाने विदेशामधून त्याच्यासाठी फारोने पत्नी नेमली. पोटिफरा या याजकाची मुलगी त्याने योसेफाला पत्नी म्हणून दिली आणि तो विदेशियांमध्ये एक आशीर्वादाचं कारण असं झाला. योसेफाच्या जीवनामध्ये जे घडलं ते येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये सुद्धा आम्हाला पाहायला मिळतं. आम्ही पाहतो की इफिसकारास पत्र याचा 5वा अध्याय 25 ते 32 वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर ख्रिस्तानं विदेशियांसाठी तो आशीर्वादाचं कारण झालाच झाला, पण विदेशियांमधून त्यांनी आपली वधू, आपली मंडळी निवडलेली आम्हाला पाहायला मिळतं. आणि इफिस येथील मंडळीला पाऊल म्हणतो की त्याने वचनरूपी जलस्नानाने तिला शुद्ध व पवित्र केलेलं आहे. ही वधू म्हणजे आम्हाला परमेश्वराने निवडून घेतलेलं आहे आणि हे आमच्यासाठी आशीर्वादाचं कारण झालेलं आहे. म्हणून आज आम्ही ख्रिस्त येशूच्या जीवनाकडं आणि योसेफाच्या जीवनाकडं पाहिलं तर ह्या सारख्या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतं. जर आम्ही आमचं जीवन ख्रिस्ताच्या जीवनाकडे पाहिलं तर आमच्या जीवनात आणि ख्रिस्ताच्या जीवनात साम्य आढळल काय? स्तोत्रामध्ये सांगितलं की वचनाच्या द्वारे त्याची पूर्ण पारख करण्यात आलेली आहे. आज जर वचनाच्या द्वारे आमची पारख करण्यात आली तर आम्ही त्यामध्ये हलकं भरू काय? योसेफाचं जीवन हे ख्रिस्ताच्या जीवनाचं एक सिम्बॉल किंवा त्याच्या जीवनाचं एक प्रतीक योसेफाचं जीवन होतं असं आम्हाला पाहायला मिळतं. पण आज आम्ही कुठं आहोत? त्या विश्वासापासून आम्ही दूर आहोत काय? योसेफाचा विश्वास हा देवावर स्थिर असा विश्वास होता आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतं की स्थिर विश्वास हा कोणत्याही परिस्थितीमध्ये डळमळत नाही. विपत्ती कितीही क्रूर असली, कितीही वाईट परिस्थितीमध्ये असली तरी स्थिर विश्वास हा डळमळत नाही. आम्ही पाहतो की उत्पत्तीचं पुस्तक 37वा अध्याय 3ऱ्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की योसेफ हा आपल्या बापाचा लाडका असा होता म्हणून सांगितलेला आहे. त्यामुळे त्याचा भाऊ त्याचा द्वेष करत होते. उत्पत्तीचं पुस्तक 37वा अध्याय आणि 18 वचनामध्ये सांगितलं की त्याच्या भावानी ह्या द्वेषामुळं आणि त्याला पडलेल्या देवाने दाखवलेल्या स्वप्नामुळे त्याचा द्वेष करूच लागले. पण 18 वचनं सांगितलं की त्याने त्याला ठार मारण्याचा सुद्धा प्रयत्न केला. त्यानंतर आम्हाला पुढं पाहायला मिळतं की उत्पत्तीचं पुस्तक याचा 37वा अध्याय आणि 28व्या वचनामध्ये त्याने त्याला खड्ड्यात टाकलं आणि खड्ड्यातून बाहेर काढून इश्माएली लोकांना 20 रुपयाला विकलं.
म्हणून आम्हाला पाहायला मिळतं. त्या इश्माईली लोकांनी त्याला इजिप्त या देशात नेलं. गुलाम म्हणून त्याला पोटिफराला, जो फारोचा अंमलदार होता, त्याने त्याला विकत घेतलं. तो गुलाम म्हणून इजिप्त या देशामध्ये राहिला. असा जर अनुभव आम्हाला असता की देवाने तर आम्हाला अभिवचनं दिलेली आहेत, स्वप्नाद्वारे, संदेश, दृष्टांताद्वारे देव आमच्या संगती बोललेला असताना आमच्या जीवनामध्ये जर अशी परिस्थिती आलेली असती तर आमचा देवावरचा स्थिर विश्वास डळमळीत झाला असता. परंतु योसेफानं तसं केला नाही. अशा परिस्थितीतही योसेफ स्थिर असा राहिला. अश्रू, घरची ओढ, दुःख, क्लेश, परमेश्वराने दाखवलेला दृष्टांत, ह्या सर्व गोष्टी त्याला सतावित होत्या. तरीही या सर्वात त्याचा देवावरील विश्वास हा स्थिर होता, डळमळीत होता. डळमळीत झाला नाही, तर देवावर स्थिर विश्वास ठेवून तो आपलं जीवन जगत होता. त्याला माहिती होतं. उत्पत्तीचं पुस्तक 39 अध्याय 2 वचनामध्ये त्याने सांगितलं की योसेफ, परमेश्वर योसेफाबरोबर असल्या कारणामुळं तो त्या पोटिफराच्या इथं सुद्धा भाग्यास चढला. जे काही तो हातात घेत होता, परमेश्वर त्या गोष्टीला आशीर्वादित करत होता, असं त्याचं मालक पोटिफर याच्या लक्षात आलेलं आहे. एक गुलाम व्यक्ती, परंतु परमेश्वर त्याच्या बरोबर आहे हे त्याच्या मालकानं पाहिलं. त्यावेळेस त्याच्यावर तो विश्वास टाकतो. म्हणून पाऊल रोम येथील मंडळीला 8व्या अध्यायाच्या 31व्या वचनात म्हणतो, देव आपल्याला अनुकूल असला तर आपल्याला प्रतिकूल कोण असणार आहे. काय सांगितलेलं आहे? देव आपणास अनुकूल असेल तर आपणास प्रतिकूल कोण असणार. हीच गोष्ट योसेफाबरोबर होती की परमेश्वर त्याच्या बरोबर होता, परमेश्वर त्याच्या संगती होता. परिस्थिती कोणतीही असली तरी परमेश्वरावर स्थिर विश्वास योसेफाचा होता. आज आमचा विश्वास परमेश्वरावर स्थिर आहे का डळमळीत आहे, चंचल आहे, किंवा कोणत्याही मोहापाशाला आम्ही बळी पडणारा असा आमचा कमकुवत विश्वास आहे? कोणत्या विश्वासात आम्ही परमेश्वराच्या सेवेसाठी उभं राहिलेलो आहोत? कोणता विश्वास आमच्या ठाई आहे? जसा योसेफाचा विश्वास देवाच्या ठाई स्थिर होता, तसा आमचा विश्वास देवावर स्थिर आहे काय? दुसरी गोष्ट, यश अगर भरभराटीने सुद्धा स्थिर विश्वास खराब होत नाही. आम्ही पाहतो की विपत्तीच्या कालावधीमध्ये योसेफावर बरे दिवस आले होते. आम्ही पाहतो की उत्पत्तीचं पुस्तक याचा 39वा अध्याय आणि 2 ते 6 वचन जर आम्ही पाहिलं तर तिथं आम्हाला पाहायला मिळतं. उत्पत्तीचं पुस्तक याचा 39वा अध्याय आणि 2 पासून 2-3 वचनं जर आम्ही पाहिलं तर तिथं असं सांगितलेलं आहे की पोटिफर नावाच्या एका इस्माने विकत घेतलेला तो फारोचा एक अंमलदार असून गारद्याचा सरदार होता. परमेश्वर योसेफाबरोबर असल्या कारणानं तो भाग्यवान पुरुष झाला. तो आपल्या मिस्री धन्याच्या घरी असे. परमेश्वर त्याचबरोबर असल्या कारणानं जे काही तो हाती घेत त्यास परमेश्वर यश देतो असे त्याच्या धन्याने पाहिले. योसेफावर तो प्रसन्न झाला. योसेफ त्याचा हुजऱ्या झाला. पुढे त्याने त्याला आपल्या घराचा कारभारी नेमून आपले सर्व काही त्याच्या ताब्यात दिलेले आम्हाला पाहायला मिळतं. अशा या परिस्थितीतही ज्या वेळेस आम्ही स्थिर विश्वासानं परमेश्वरासंगती राहतो, त्यावेळेस आमच्या भरभराटीच्या दिवसात सुद्धा आम्ही परमेश्वरावर स्थिर विश्वास असणं गरजेचं आहे. कारण या काळामध्ये आमचा विश्वास कमकुवत होण्याची जास्त शक्यता असते. आमचा विश्वास ढासळण्याची
दाट शक्यता असते. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. अशा परिस्थितीमध्ये, अशा स्थिर झालेल्या आयुष्यामध्ये ज्या वेळेस आम्ही जीवन जगतो, आमचे चांगले दिवस चाललेले आहेत, आमची सेवा वाढत चाललेली आहे, आमची आर्थिक परिस्थिती वाढलेली आहे, आम्ही आमच्या जीवनात स्थिर झालेलो आहोत, आमच्या जीवनामध्ये आम्ही आता व्यवस्थितशीर जीवन जगत राहिलेलो आहे, हे आम्ही ज्या वेळेस आमच्या लक्षात येतं त्यावेळेस आमच्या विश्वासाला धोका निर्माण होऊ शकतो. योसेफाच्या जीवनात सुद्धा हीच घटना घडली की कालांतराने ह्या गोष्टीनंतर तो इजिप्तचा पंतप्रधान बनणार होता, सर्वश्रेष्ठ अधिकारी होणार होता, त्याचा उत्कर्ष व त्याचा मान सन्मान झाला. तेव्हा त्याच्या देवावरील विश्वास स्थिर राहिला. ह्या यशाने देवावर अवलंबून राहणे, सर्व परिस्थितीत देवावर अवलंबून राहणे, ही वृत्ती त्याच्या जीवनात कमी झालेली आम्हाला पाहायला भेटत नाही. तर तो सर्व काही ख्रिस्तावर, देवावर अवलंबून राहिलेला होता आणि त्याचं यश व उत्कर्ष आणि त्याच्या भरभराटीचं श्रेय त्यांनी नेहमी देवाला दिलेलं आम्हाला पाहायला मिळतं. हा त्याच्या जीवनातील स्थिर विश्वास होता. कोणत्याही परिस्थितीमध्ये दुःख, क्लेश, संकट किंवा आमच्या आयुष्यामध्ये आलेली स्थिरता किंवा झालेला उत्कर्ष किंवा जीवनामध्ये आलेली श्रीमंती, ह्या सर्व गोष्टीमध्ये तो देवावर विश्वास ठेवून जीवन जगत होता. हा स्थिर विश्वास योसेफाच्या ठाई होता असं आम्हाला पाहायला मिळतं. तिसरी गोष्ट आम्ही पाहणार आहोत की अति धूर्त किंवा पापाच्या मोह जरी आमच्यावर आला तरी देवाच्या स्थिर विश्वासामध्ये आम्हाला धोका पोहोचत नाही. आम्ही पाहतो की ही पोटिफराची स्त्री की जिने पाहिलं होतं आणि बायबलमध्ये सांगितलेलं आहे की हा एक देखणा व बांधेसूत असा योसेफ होता आणि या योसेफावर ह्या पोटिफराच्या स्त्रीचं लक्ष गेलं होतं म्हणून सांगितलेलं आहे. इस्रायलाच्या इतिहासात असं सांगितलेलं आहे की त्याच्यासारखा देखणा त्यावेळेस जगात पुरुष नव्हता, बांधेसूद व देखणा नव्हता. आणि पोटिफराच्या स्त्रीबद्दल सुद्धा असं सांगितलेलं आहे की ती इजिप्तमधली सर्वात सुंदर अशी स्त्री होती म्हणून सांगितलेलं आहे. तिचं नाव जुलेखा म्हणून सांगितलेलं आहे की कुरळ्या केसाची सुंदर आणि देखणी स्त्री असं ह्या जुलेखा ह्या स्त्रीचं नाव होतं. आणि हिची नजर त्याच्यावर गेली म्हणून सांगितलं. कुणावर? योसेफावर. पण ज्या वेळेस आम्ही या स्थिर देवाच्या विश्वासावर स्थिर उभा असतो त्यावेळेस आम्ही प्रत्येक मोहावर, प्रत्येक सैतानी घाल्यावर, प्रत्येक गोष्टीवर आम्ही विजयी मिळवतो. ज्यावेळेस ती म्हटली की तू माझ्याजवळ ये, त्यावेळेस तो तिला म्हणतो की माझ्या धन्यानं ह्या घरातल्या सर्व गोष्टी माझ्या स्वाधीन केलेल्या आहे. एवढीच तू ती काय, तू माझ्या मालकाची पत्नी आहे म्हणून तू माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. बाकी सर्व काही गोष्टी त्यानं माझ्या स्वाधीन केलेल्या आहे. परमेश्वर ह्या मोहात आपल्याला पाडतो. आम्ही अनेक देवाचे सेवक पाहतो की पैशाच्या मोहात सैतानानं त्यांना पाडलं. वेगवेगळ्या गोष्टीत सैतानाने त्यांना मोहात घातलं. जर ते पैशात अडकले नाही तर त्यांना व्यसनात अडकवलं, व्यसनात अडकले नाही तर त्यांना व्यभिचारामध्ये अडकवलं. पण परमेश्वराच्या सेवकाला प्रत्येक वेळेस सैतान कोणत्या ना कोणत्या मोहात अडकून परमेश्वराच्या समक्षतेपासून, परमेश्वराच्या शुद्धतेपासून, परमेश्वरापासून तो त्यांना दूर नेण्याचा प्रयत्न करत असतो.
आणि हाच प्रयत्न योसेफाच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला मिळतो. उत्पत्तीचं पुस्तक याचा 39वा अध्याय 7 ते 12 या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर हीच पोटिफराची स्त्री त्याला त्या व्यभिचाराच्या पातकामध्ये मोहामध्ये अडकवण्याचा प्रयत्न सैतान तिच्याद्वारे करताना आम्हाला पाहायला मिळतं. आणि योसेफ या व्यभिचारामध्ये ह्या कुकर्मामध्ये पडावा ही सैतानाची तीव्र इच्छा होती. कारण जर तो ह्या गोष्टीत अडकला असता तर परमेश्वराने त्याला दाखवलेले जे स्वप्न होते, जे दृष्टांत होते, यापासून तो दूर गेला असता. पण योसेफाचा देवावरचा स्थिर विश्वास त्याला ह्या पापकर्मावर विजय करण्यासाठी, ह्या मोहावर त्याचा विजय होण्यासाठी आणि सैतानाचा पराजय होण्यासाठी त्याचा देवावरचा स्थिर विश्वास त्याच्याकडे होता म्हणून सांगितलेलं आहे. 39:9 मध्ये सांगितलेलं आहे, जग वासनेने व दुष्टाईने भरलेलं आहे आणि सैतान अति बलवान व धूर्त असा आहे. आणि म्हणून तो त्या 39वा अध्यायाच्या 9व्या वचनात आम्हाला पाहायला मिळतं की तो त्या पोटिफराच्या स्त्रीला समजवतो, या घरात मजून तो मोठा नाही आणि तू त्याची पत्नी आहे, म्हणून तुझ्याखेरीज माझ्या अखत्याऱ्याबाहेरचे असे काहीच नाही. असे असता एवढे घोर कर्म करून मी देवाचा अपराधी कसा हो. त्या स्त्रीला तो साक्ष देतो की मी देवाच्या ह्या घोर गोष्टीला कसा काय सामोऱ्या जाऊ, हे पाप माझ्या हातून कसं काय मी करू, ह्या गोष्टीला मी बळी पडणार नाही. कारण त्याचा देवावर स्थिर विश्वास होता आणि या स्थिर विश्वासामुळं सैतानाचा त्याच्या जीवनात पराभव झालेला आम्हाला पाहायला मिळतो. हा स्थिर विश्वास आज आमच्या ठायी असणं गरजेचं आहे. चौथी गोष्ट, मोडलेल्या अभिवचनांनी सुद्धा स्थिर विश्वास गोंधळून जात नाही. चौथी गोष्ट स्थिर विश्वासाची आम्ही पाहतो की मोडलेल्या अभिवचनाने सुद्धा स्थिर विश्वास गोंधळून जात नाही. सध्या अनेकांच्या विश्वासावर याच कारणाने आघात होतो. देवाचे सेवक म्हणतात की देवाने मला सांगितलं की चल देवाच्या सेवेसाठी बाहेर ये. मी माझा सगळा व्यवसाय सोडून परमेश्वराच्या सेवेसाठी बाहेर आलेलो आहोत. पण थोडंसं सध्या संकट आलं तरीही हे लोक परमेश्वराच्या स्थिर विश्वासापासून दूर गेलेले आम्हाला पाहायला मिळतं. पण योसेफाच्या जीवनामध्ये अनेक त्याचे स्वप्न मोडले, अनेक गोष्टी त्याच्या जीवनात घडल्या, तरीही त्याचा देवावरचा विश्वास स्थिर राहिला. त्याच्या स्थिर विश्वासावर कोणताही आघात झालेला आम्हाला पाहायला मिळतं. ज्यावेळेस पोटिफरानं त्याच्या स्त्रीच्या म्हणण्यानुसार त्याला तुरुंगात टाकलं, त्यावेळेस तिथं 2 व्यक्ती जे राजाच्या दिमतीला होते, जे फारोच्या दिमतीला होते, ते 2 कैदी त्याला भेटले. एक प्यालेदार आणि एक त्याचा आचारी. ही 2 व्यक्ती त्याला तिथं भेटले आणि दोघांनाही स्वप्न पडले. त्या दोघांचाही अर्थ योसेफाने सांगितला की त्या आचार्याला सांगितलं की 3 दिवसानंतर फारो तुझं शिरच्छेद करणार आहे किंवा तुला फासावर लटकवणार आहे. आणि प्यालेदाराला सांगितलं की 3 दिवसानंतर पुन्हा राजाची फारोची कृपादृष्टी तुझ्यावर होईल आणि तू पुन्हा फारोचा प्यालेदार होशील. ही स्वप्नाचे अर्थ ज्यावेळेस त्याने सांगितले आणि त्या प्यालेदाराला सांगितलं की ज्यावेळेस तू त्या फारोकडे जाशील, त्या राजाकडे जाशील, त्यावेळेस तू माझी आठवण ठेव. आम्ही पाहतो की उत्पत्तीचं पुस्तक याचा 40वा अध्याय आणि 1 ते 23 वचनामध्ये ह्या गोष्टी लिहिलेल्या आम्हाला पाहायला मिळतं. आणि ह्या गोष्टी झाल्यानंतर
या स्वप्नाचा अर्थ सांगितल्यानंतर, तसं घडल्यानंतर ज्या वेळेस हा प्यालेदार पुन्हा फारोच्या समक्षतेमध्ये गेला, राजाला पुन्हा तो त्या द्राक्षरसाचा प्याला देऊ लागला, त्यावेळेस तो योसेफाने सांगितलेलं विसरला म्हणून सांगितलं. त्याला योसेफाचा विसर पडला. अशा गोष्टी ज्यावेळेस आमच्या जीवनात घडतात की आता आमच्या समोर आम्हाला या सर्व गोष्टी भेटत असताना ज्या वेळेस ते आमच्यापासून दूर जातात, आमच्यापासून लांब जातात, त्यावेळेस आमच्या विश्वासामध्ये अडथळा निर्माण होतो. आम्ही विश्वासापासून, देवाच्या समक्षतेपासून दूर जातो. सर्वात पहिले आम्ही ज्या वाईट गोष्टी आमच्या जीवनातल्या आहेत त्या काढून टाकण्यापेक्षा जे लांब आमच्यापासून गेलं त्याच्याबद्दल आम्ही देवाला दोष देत राहतो, देवाला आम्ही शाप देत राहतो. पण ह्या वेळेसही ज्या वेळेस प्यालेदाराचं स्वप्न योसेफाने सांगितलं आणि योसेफाचं त्याने फारोसमोर विषय काढला नाही, त्यावेळेस सुद्धा योसेफाचा स्थिर विश्वास देवावर होता. जी घटना त्याच्या जीवनात घडणार होती त्यापासून तो दूर गेला. त्यांनी कधी देवाला असं म्हटलं नाही की देवा, जे स्वप्न तू मला दाखवले आणि मला चांगले दिवस आले, पुन्हा वाईट दिवस आले, पुन्हा मला मोहपाशात अडकवण्यात आलं, पुन्हा मला तुरुंगात टाकण्यात आलं आणि पुन्हा मी हे स्वप्न सांगितलं असताना सुद्धा ह्या व्यक्तीने मला दगा दिलेला आहे, तो ह्या गोष्टी विसरलेला आहे. अशा परिस्थितीतही योसेफाचा विश्वास देवावर स्थिर होता. तो गोंधळून गेला नाही, त्याने देवाला नावं ठेवली नाहीत, त्याने सर्व काही देवाच्या हाती सोपवून दिलं म्हणून सांगितलं. सर्व काही देवावर तो विसंबून राहिला, देवावर तो अवलंबून राहिला, तो गोंधळून गेला नाही. अशा परिस्थितीतही त्याचा विश्वास देवावर स्थिर होता म्हणून सांगितलेलं आम्हाला पाहायला मिळतं. आणि म्हणून हा स्थिर विश्वास मोडलेल्या अभिवचनानं सुद्धा गोंधळून जात नाही, तर आमचा विश्वास योसेफाप्रमाणे स्थिर असणं गरजेचं आहे. पाचवी गोष्ट की मानवी बुद्धीनेही स्थिर विश्वासावर कसलाही परिणाम होत नाही. आमची बुद्धी, आम्ही आमच्या बुद्धीनं विचार करत असतो, पण देव म्हणतो की मानवी बुद्धीच्या पलीकडेही मी काम करत असतो. अनेक संकट, विपत्ती, अन्याय, दुःख यांचा अनुभवातून जाताना सुद्धा योसेफाने देवाचं ज्ञान, इच्छा, अभिवचन याविषयी कधीही त्यांनी शंका उत्पन्न केली नाही की देवाने मला दृष्टांत पाडला, देवाने मला स्वप्न दाखवली, त्या स्वप्नाची पूर्तता होईल का नाही याबद्दल त्यांनी कधीही शंका उत्पन्न केली नाही. आम्ही पाहतो की स्तोत्रसंहिता 105:19-20 वचनामध्ये सांगितलं की वचनाने त्याला सुलाखून पाहिलं आणि राजानं त्याला उन्नत केलं म्हणून सांगितलं. आमची सुद्धा देवाच्या सेवेमध्ये ज्यावेळेस आम्ही काम करत असतो, देवाच्या वचनाची सुवार्ता प्रसारित करत असतो, त्यावेळेस आम्ही लोकांपुढे एक आदर्श जीवन जगलं पाहिजे. देवाच्या वचनाप्रमाणे, त्याच्या आज्ञाविधी नियमाप्रमाणे आम्ही जीवन जगतो का नाही हे आम्हाला इतरांनी सांगितलं तरी आम्हाला पटलं पाहिजे. आणि कुणी जर आमच्या चुका काढल्या तर त्या चुकांवर आम्ही त्याचा द्वेष न करता त्या चुका आम्ही पदरी घेऊन आमच्यामध्ये सुधारणा करण्याची कुवत असणं ही गरजेचं आहे. नाही तर ह्यानी मला नावं ठेवलं, तो मला असं बोलला, त्याचं माझ्याबद्दल माझ्या मनात त्याच्याबद्दल वाईट आहे, ह्या सर्व गोष्टी ज्यावेळेस आम्ही सोडून देतो त्यावेळेस आमचा देवावरचा विश्वास हा स्थिर असतो आणि मनुष्य बुद्धीने सुद्धा आमचा विश्वास कधी कोलमडून जात नाही. योसेफाच्या बाबतीत सुद्धा हीच घटना घडली की संकट, विपत्ती, अन्याय, दुःख या अनुभवातून जाताना योसेफाने देवाचे ज्ञान, देवाची इच्छा किंवा देवाने सांगितलेली अभिवचने
याविषयी त्याने कधीही शंका आपल्या मनात आणली नाही. त्याने कधीही देवाचा द्वेष किंवा इतरांचा द्वेष किंवा ज्या लोकांनी त्यांच्यावर संकट आणली त्या लोकांचा द्वेष त्याने केला नाही, कारण देवावर त्याचा स्थिर विश्वास होता. हा स्थिर विश्वास योसेफासारखा आमच्या मनात आहे काय? त्याच्या भावाने त्याला खड्ड्यात टाकलं, त्याचा द्वेष केला, खड्ड्यातून काढून त्याला गुलाम म्हणून विकलं. सैतानाने त्याला व्यभिचारात अडकवण्याचा प्रयत्न केला. प्यालेदारानं त्याचा विश्वासघात केला होता. इब्री करसपत्र 11 अध्यायाने 22व्या वचनात सांगितले की योसेफाने मरत्यावेळी इस्रायलाच्या संतानाला निर्गमाच्या विश्वासाने सूचना केली व आपल्या आस्ती अशी आज्ञा केली. निर्गमाच्या म्हणजे योसेफ ज्या वेळेस मिस्रात आला, ही संतती नावारूपाला आली. 450 वर्ष हे इस्रायली लोक, हे इब्री लोक फारोच्या दास्यात होते आणि ह्या दास्यात करणार होते. या सर्व गोष्टी काळाच्या मर्यादेच्या पलीकडे आहेत. पण ज्या वेळेस स्थिर विश्वास आमच्यामध्ये असतो तर सर्व काळ ही त्या देवाच्या सेवकाच्या दृष्टिक्षेपात आलेली असते. मग तो भविष्यकाळ असो, वर्तमान काळ असो किंवा भूतकाळ असो, या सर्व गोष्टी स्थिर विश्वासाच्या दृष्टिक्षेपात असतात म्हणून सांगितलेलं आहे. आणि तो इथं तेच सांगतो की ज्या वेळेस तुम्ही फारोच्या दास्यातून किंवा मिस्रातून निघताल आणि जी अभिवचनं देवाने दिलेली आहेत, दुधामधाच्या देशात तुम्हाला घेऊन जाईल, त्यावेळेस तुम्ही माझ्या आस्ती या मिस्रातून घेऊन परमेश्वराने सांगितलेल्या अभिवचनाच्या देशात तुम्ही या आस्ती घेऊन जा. हा विश्वास, याला कालमर्यादा नसते म्हणून सांगितलेलं आहे. म्हणून आमचा देवावरचा विश्वास हा स्थिर असणं गरजेचं आहे. आम्ही पाहतो की उत्पत्तीचं पुस्तक याचा 50वा अध्याय 24 आणि 25 वचनामध्ये असं सांगितलेलं आहे की तिथं योसेफ असं म्हणतो की देव खरोखर तुमची भेट घेईल व जो देश अब्राहाम, इसाक व याकोब यास त्याने प्रतिज्ञापूर्वक देव केला आहे, त्यात या देशातून घेऊन जाईल. तो तुम्हाला ह्या देशातून घेऊन जाईल. मग देव खात्रीने तुमची भेट घेईल. असे योसेफाने इस्रायलाच्या पुत्रास सांगून आपल्या आस्तींविषयी घेऊन जाण्याविषयी त्यांच्याकडून आण भाग केली म्हणून सांगितलेलं आहे. ज्या वेळेस परमेश्वर तुमची भेट घेईल आणि जी अभिवचनं अब्राहाम, इसाक आणि याकोबाला दिली, त्या अभिवचना देशामध्ये ज्या वेळेस तुम्ही इथून निघून त्या देशात जातील, त्या अभिवचना देशामध्ये मी जाऊ शकत नाही, पण मी विश्वासाच्या स्थिरतेनं त्या गोष्टी पाहत आहे, त्या ठिकाणी माझ्या आस्ती तुम्ही घेऊन जा. आणि आम्ही पाहतो की निर्गमाचं पुस्तक याचा 13वा अध्याय आणि 19व्या वचनामध्ये की मोशेने मिस्रातून निघताना जे अभिवचन 450 वर्षापूर्वी योसेफानं इस्रायलाच्या पुत्रांकडून घेतलं होतं, त्याची पूर्तता मोशेने निर्गमाचं पुस्तक 13वा अध्याय आणि 19व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं केलेली आहे. ती म्हणजे की मोशेने आपल्याबरोबर योसेफाच्या आस्ती घेतल्या म्हणून सांगितलेलं आहे. ही विश्वासाची स्थिरता, जो विश्वास हा कालमर्यादेच्या पलीकडेच्या दृष्टिक्षेपात असतो, ही विश्वासाची स्थिरता आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. आम्हाला थोडं संकट आलं, थोडं आमच्या जीवनात एखादी घटना घडली, एखादं चुकारपणा आमच्याकडून झाला,
तर आम्ही सर्वात पहिले देवाला दोष देतो की देवा, तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी या गोष्टी केल्या, तरीही हे संकट तू माझ्यावर आणलं. या संकटातून तुम्हाला पार ने अशी प्रार्थना करण्याच्या ऐवजी आम्ही देवाला दोष देत राहतो. पण ज्या वेळेस आम्ही देवावर स्थिर विश्वास ठेवून योसेफाचं जीवन जगतो, त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये देव कोणत्याही गोष्टीची उणीव पडू देत नाही. म्हणून आम्हाला पाहायला मिळतं की क्रूर विपत्तीच्या समयी सुद्धा स्थिर विश्वास डळमळत नाही. दुसरी गोष्ट, यश आगर भरभराटीच्या स्थितीतही स्थिर विश्वास खराब होत नाही. अति धूर्त मोहाने सैतानानं आमच्यावर हल्ला केला किंवा पाप मोहात टाकण्याचा सैतानानं आमच्यावर घाला घातला, तरी स्थिर विश्वासाला तडा पोचत नाही. चौथी गोष्ट, मोडलेल्या अभिवचनाच्या द्वारे स्थिर विश्वास गोंधळून जात नाही. पाचवी गोष्ट, मानवी बुद्धीने विचाराच्या पलीकडे स्थिर विश्वास कार्य करत असतो. आणि सहावी गोष्ट, स्थिर विश्वास कालमर्यादेच्या पलीकडे असतो. सर्व काळ त्याच्या दृष्टिक्षेपात असतात. हा स्थिर विश्वासाचा पाया ज्या वेळेस आम्ही आमच्या जीवनामध्ये घालतो, त्यावेळेस कोणत्याही गोष्टी आमच्यावर हल्ला करत नाही. हा स्थिर विश्वास जो योसेफामध्ये होता, हा विश्वास आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. आणि देव या शेवटच्या काळामध्ये, या महामारीच्या संकटामध्ये आम्ही स्थिर विश्वासामध्ये देवाला सामोरे जाऊया. या शेवटच्या काळामध्ये जगत असताना परमेश्वराचं दुसरं आगमन होण्याची वेळ जवळ आली असताना आम्ही कोणत्याही मोहाला, कोणत्याही वाईट गोष्टीला, कोणत्याही परिस्थितीमध्ये देवाला नावं न ठेवता देवावरच्या स्थिर विश्वासानं आम्ही त्याला सामोरे जावं, असा आमच्या जीवनात आम्ही निश्चय करूया. आणि या स्थिर विश्वासावर स्थिर उभा राहून आम्ही परमेश्वराची प्रतीक्षा करूया, परमेश्वराची आराधना करूया आणि परमेश्वरावर विसंबून राहून, अवलंबून राहून आमचं जीवन परमेश्वराला समर्पित करूया. देव करो आणि या वचनाच्या द्वारे आम्हास सहाय्य प्राप्त हो. आपण प्रार्थना करूया. धन्यवादित आमच्या जिवंत गौरवी सामर्थ्यशाली प्रभू परमेश्वर पित्या, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव देतो. खरोखर तू चांगला आहेस आणि तुझी दया सनातन आहे. परमेश्वरा, या सुंदर शब्दात दिवशी तुझी उपकार स्तुती करण्यासाठी तुझ्या भक्तगणासह आम्ही एकत्र आलेलो असताना आज योसेफाचं जीवन ख्रिस्ताच्या जीवनाशी कसं सुसंगत आहे आणि योसेफाचा विश्वास जसा देवावर स्थिर आहे, त्या पद्धतीचा विश्वास या शेवटच्या काळामध्ये तू आमच्यामध्ये राख, अशी आम्ही तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करतो. परमेश्वरा, आज जगामध्ये ही महामारी आलेली असताना या महामारीतून तू आमचा बचाव करतोस, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. बरोबर परमेश्वरा, तुझं वचन आमच्या जीवनामध्ये तो पूर्णतेला नेत राहिलेला आहे, त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. बरोबर परमेश्वरा, तुझं वचन सांगतं की पहा, इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही व तो डुलकी घेत नाही. परमेश्वर तुझा रक्षक आहे, तो तुझ्या उजव्या हाताला तुला सावली असा आहे. बरोबर परमेश्वरा, तू आमचं रक्षण करण्यासाठी आणि परमेश्वरा या महामारीतून आमची सोडवणूक करण्यासाठी तू सदैव आमची काळजी घेतो, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. हो दे परमेश्वरा, या दिवसांमध्ये सर्व विश्वासणाऱ्यांचा तू सांभाळ कर
आणि परमेश्वरा, तुझ्या वचनाच्या द्वारे तू त्यांचं पुनरुज्जीवन कर आणि तुझं गौरव तू त्यांच्याद्वारे करून घे, अशी या शब्बात दिवशी या सकाळच्या वेळेस तुझ्याकडे प्रार्थना आणि विनंती करतो. आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात मागतो, म्हणून तू ऐक बापा. आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडतो, तसेच तू आमचे ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता देव बापाची प्रीती, येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ राहो. आमेन.